नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो म्हणजे मनरेगा अंतर्गतचे जे काही रोजगार हमीचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात ते पैसे नेमकं कोणत्या बँक खात्यामध्ये गेलेले आहेत का नाही आहेत, नेमकी त्याची प्रोसेस काय आहे, पैसे कधी जमा झाले तर कोणत्या तारखेला जमा झाले, सविस्तर माहिती कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता त्या पद्धतीची आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितली जाणार आहे। व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करा। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम प्ले स्टोअर कुठं आहे चेक करा आणि प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। आपल्याला प्ले स्टोअरमध्ये आल्याच्या नंतर इथं सर्चमध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला जाऊन तिथं सर्च करायचं आहे जन मनरेगा। पहा इथं जन मनरेगा केल्यानंतर हे तुमच्यासमोर इथं ॲप दाखवलं जाईल। याला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्या, इन्स्टॉल होऊ द्या। इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला ओपनवरती क्लिक करायचं आहे। ओपनवरती केल्याच्या नंतर तुम्हाला लोकेशन काही मागितलं जाईल, असं तुमच्यासमोर हे डॅशबोर्ड ओपन होईल। डॅशबोर्ड असं आल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, नंतर इथे हे 3 बाणं जे दिलेले आहेत ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे काय असेल तर रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं नाव वगैरे इथं तुम्हाला टाकून पहिलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, ते आपण आधी करून घेऊ। पहा इथं रजिस्टरवर आल्यावर नेमच्या वरी मोबाईल नंबरचं ऑप्शन आहे, पण मोबाईल नंबर टाकायला ऑप्शन येत नाही आहे। मग त्यावेळेस काय करायचं, मोबाईल तुम्ही हा आडवा करा। आडवा केल्याच्या नंतर तुमचं जे काय असेल ते हे तुम्हाला थोडंसं इथं प्रॉब्लेम देईल। क्लोज ॲप करू नका किंवा क्लोज ॲप करा। क्लोज ॲप करून परत ॲप ओपन करा। अशा पद्धतीने ॲप ओपन होईल। परत या 3 बाणावरती क्लिक करा, रजिस्ट्रेशनवर क्लिक करा। इथं पाहू शकता आता बघा, हे मोबाईल नंबर थोडंसं वर स्क्रोल डाऊन केलं ना, वरी मोबाईल नंबर देतो, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। ह्या अशा ठिकाणी क्लिक करा आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। टाकून घेऊन तुम्हाला परत नेक्स्टवरती करा। तुम्हाला नाव विचारलं जाईल, तुमचं जे काही नाव आहे ते नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। नाव टाकून घ्या, परत नेक्स्ट करून डन करा। त्यानंतर तुमचं स्टेट विचारलं जाईल, तुम्हाला स्टेट तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। तुमचं कोणतं स्टेट असेल ते स्टेट घ्या, म्हणजे राज्य। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। यूजर टाईपमध्ये तुम्ही जर गव्हर्नमेंट ऑफिशियल असाल किंवा मनरेगाचे फंक्शनल किंवा वर्कर असाल किंवा NGO स्टाफ असाल किंवा SIPचं जे असेल ती तुम्हाला जे असाल तुम्ही ती घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं सेट पिन करायचं आहे। 4 अंकी पिन तुम्हाला सेट करायचा आहे, डन करायचं आहे आणि खाली जे काही सबमिट ऑप्शन दिसत आहे त्या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीनं आपलं OTP मॅचलं सक्सेसफुली, प्लीज सबमिट द फॉर्म असं केल्याच्या नंतर युजर हॅज बीन रजिस्टर्ड सक्सेसफुली आपलं झालेलं आहे। काय करायचं आहे आपल्याला, आता जे काही आपण ॲप इन्स्टॉल केलेलं आहे ते ॲप आपल्याला ओपन करायचं आहे। ॲप ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲप ओपन झाल्यावर नो वर्कर्स अटेंडन्स अँड पेमेंट याच्यावरती ही जी काही दिसत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यावर तुमचा जो काही पासवर्ड सेट केलेला आहे तुम्ही तो पासवर्ड टाका। पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुमच्यासमोर हे परत पेज एक नवीन ओपन होईल। पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम वरी जे काही तुम्हाला स्टेट विचारलं जाईल ते स्टेट तुमचं जे काही असेल तर आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तालुका तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। पंचायतमध्ये तुमची जी काही ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत तुम्हाला निवडायची आहे, कारण की ग्रामपंचायतमध्ये गट ग्रामपंचायत असेल तर नाव वेगळं असतं आणि गावाचं नाव वेगळं। समजा आपली गट ग्रामपंचायत आहे, आपलं गाव निवडलं, त्याच्यामध्ये 2 गाव आहेत, 2 गावातून आपलं जे काही नाव असेल ते गाव आपल्याला घ्यायचं आहे आणि तुम्हाला फॅमिली ID म्हणजे तुमचा जो काही जॉब कार्ड नंबर आहे तो जॉब कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्च केल्यावर तुम्हाला कन्फर्म तुमचा संपूर्ण जॉब कार्ड नंबर आला जाईल। तुम्हाला नंतर पुढे कंटिन्यू करायचं का विचारलं जाईल, येसवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। येसवरती कंटिन्यू क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर तुमचं जॉब कार्ड ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर इथं तुम्ही माहिती पाहू शकता, इथं जे काही स्टार अप्लिकंट डिलीटेड दिलेलं आहे, 3 आहेत, 3 मधून जे काही स्टार दिले, स्टार म्हणजे ते डिलीट केलेलं आहे। अशा पद्धतीने हे जॉब कार्ड तुमचं संपूर्ण पहा, यांचं जॉब कार्ड नंबर आहे बरोबर आहे। त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आपले पैसे नेमकं यांचे कोण्या खात्यामध्ये गेले चेक करायचे आहेत। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं पेमेंटवरती क्लिक करायचं आहे।
पेमेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं पहा हा मुद्दा आहे पेमेंटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं नाव दाखवले आहेत. आपल्यातून शेवटचा जो काय असेल तो आपला डिलीट झालेला आहेत आपले फक्त हे 2 जॉब. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही ह्यांचं लीड्स आहेत यांचं चेक करायचं आहे. त्याच्यासाठी त्यांच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यांच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर त्यांनी कुणाच्या विहिरीला काम करत होते, तर जे काही इथं 2 नंबरला विहीर आहे बघा, विळेगाव इथं इरिगेशन वेल, ह्याच्यावरती ह्यांनाच जॉब करत होते आणि त्यांचे नेमके पैसे कुठे गेले चेक करायचे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं असं स्क्रोल करून घ्या. स्क्रोल करून घेतल्याच्यानंतर हे पाहू शकता इथं संपूर्ण खाली पेमेंट डिटेल्स दाखवलं जाईल. सर्वप्रथम आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये तर इथं पाहूया, हा जो काही मस्टर नंबर आहे 5804, हा जो आहे तो 891 रुपयाचा होता आणि तो बँक अकाउंट नंबर इथं पाहू शकताय. जे काही शेवटचे अंक असतील त्याच्यामध्ये तर इथं 9064 हा आहे, त्याच्यावरती पैसे पडलेले आहेत 9064 वरती. त्यानंतर परत 10834 हा जो काही मस्टर नंबर आहे तो बदलला बघा इथं. त्यांचं बँक ऑफ महाराष्ट्राचंच खातं आहे, परंतु खाते नंबर बदलला इथं 4631 आहे. या खात्यावरती पडलेले आहेत 18 जूनला आणि पहिल्याचा 16 ऑगस्टला आहे. असं चेंज झाला हे. त्याच्यामध्ये परत बघा 2005चं जे काही मस्टर आहे ते 8764 या इंडियन पोस्ट बँक म्हणजे पोस्ट बँकेमध्ये गेलेले आहेत 19/6ला. परत 19/6चं हे पेमेंट आलं, त्याच ह्याच्यामध्ये 2-3 हप्ते कंटिन्यू झाले. परत मग 11,275 हे जे काही मस्टर नंबर आहे तो परत आता इथं 4631 जो काही खाते नंबर बँक ऑफ महाराष्ट्राचा आहे त्या खात्यावरती परत म्हणजे बदललेली बँक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ज्यांचं कुणाचं चेक करायचं असेल तुम्ही अशा पद्धतीनं चेक करू शकता. आपण तर अशा पद्धतीनं आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती पाहिलेली आहे. तुमचे पैसे पडले असतील तर नेमकं किती हप्ते पडले, कोणता हप्ता कोणत्या बँकेमध्ये पडला, किती तारखेला पडला, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आणखी कोणत्या इश्यू रिलेटेड पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा. त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.